मी सांगते चटणी कशाची? याची खोबऱ्याची चटणी. आणि तो मालपो. मालपो मालपो म्हणजे पोळी. पोळी कसली गोड असता का ती? होय गोळी असता. आणि ह्या आणि ही आंबोळी. आणि आंबोळीचं डबो सांगते येऊ नाही मग मी काय तुया जा मग मी बांधतले नाही काही नाही ती नुसता काय ते कोयत्या हाडूक नाही काही नाही ती पिंकी आपण हाडू होती चांगला होता. चल बस जेवाय काय ता दे हाती पाणी दे दे काय सांग मिळतले कोयती लागा लवकर मारत आहे का? आणि का धंदो नमस्कार मंडळी, आपण चाललो आता काजीमध्ये सड्यावरती. तर आपल्या आता बेनायचं आहे तिथं त्या साईडला जाऊन, म्हणजे गुरं वगैरे येणार नाही काजू वगैरे खायला. काजू पण किती लागले ते पण बघायचे आपल्याला. त्या साईडला दिसतंय बघू त्या साईडला बघू शकता गावाचे नाही असं वरती वर समुद्र दिसतोय तुम्हाला खाली. हे बघा काजूची झाडं. चल पिंक्या हा आंब्याची तुझी आणि त्या होता ना थोडे पुढे तर लागा आंबो भरपूर लागा बघ. हा येतो येतो हाय त्याच्यावर चढलेलो आम्ही पहिले. पाठीमागे इल्लो बघ लॉन्चाक घालूच होतो. लॉन्चाक तोडू आहे ती चुलीक गावतली. त्या साईडला बघू शकता अजून काजूच्या वरती फळ आले नाही. जे कच्चं दिसतंय ते फळ नंतर मोठं होतं. तर चला पुढे जाऊया आपण. कडे गेला तर मंडळी या साईडला बघू शकता कलम बघा केवढंसं छोटं आहे तरी पण बघा काजू केवढे आलेत. तरी आमच्या त्या साईडी त्या साईडी तरी जाऊया मग. होय होय हे बघा केवढे लागले. हे बघा या साईडला गमले लागतात निघते लागतात. तर मित्रांनो ह्या साईडला बघू शकता आता आपण पोचलोय फायनली वरती. आणि ह्या साईडला बघू शकता हे जेवढं दिसतंय ना इथं ह्या साईडला हे सगळे आपल्या काजू आहेत. अजून तुम्हाला दाखवतो मी. चला हे बघा हे बघा ह्या साईडला ही एक दिसते ना इथं एक काजू आहे. ही ह्या साईडला ही ही हे बघा इथं पण ही पण चांगली लागलेली आहे. हे बघा ह्या साईडला वरती बघू शकता चांगलं लागलं त्याला, म्हणजे अजून येणार आहेत त्याला. आत्ता सुरुवात आहे लागण्याची. ह्या साईडला पण बघू शकता ह्याला पण मस्त आल्यात. हे बघा जून झालेत वरचे आहेत ते अशा. आणि ह्या दिसतात ह्या लालसर ह्या कावळ्या आहेत अजून. तर आपल्या आता हे खालचं जी चार दिसते ना हे पूर्ण काढून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये गुरं जाणार नाही खाण्यासाठी. ह्या साईडला बघू शकता ही पण कशी लागली. हे बघा हे सगळे पूर्ण जून झालेले आहेत. हे दिसतंय का पूर्ण सगळं जून झालेत जमिनीला चिटकलेत बघा. हे बघा तर हे सगळं आपल्याला आहे ना खालची चार सगळी काढून घ्यायची आहे. हे बघा ह्या पलीकडच्या दिसतात ह्या दुसऱ्यांच्या आहेत. त्या पलीकडच्या ह्या अलीकडच्या आमच्या आहेत. तुम्हाला आहे ना ह्या दिसतात ह्या बाळू काकाच्या काजू आहेत. हे बघा बाळू काकाचे पण काजू मस्त आले बघा जून झालेले आहेत. हे बघा बाळू काकाने चांगलं साफ केलेलं आहे या साईडला.
आता आपल्याला करायचं आहे, तर चला आपण करून घेऊया साफ. तर मंडळी ह्या साईडला बघू शकता, हा इकडचा एवढा पट्टा क्लिअर केला आपण. एवढं गवत काढून झालं ह्या साईडला दिसतंय. बघू शकता खाली एकदम क्लीन झालं या साईडला. या साईडला पण बघू शकता असं खालचं आहे ना, जेवढं गवत असतं ना तेवढं सगळं खाली काढून घ्यावं लागतं, जेणेकरून जे पडलेले जे काजू वगैरे असतात ना ते आपल्याला मिळून जातात. आता ही एक ह्या साईडला राहिलेली आहे, ते पण असंच क्लीन करून घ्यायचे आहेत. तर चला कंटिन्यू राहतोपर्यंत अजून भरपूर आपल्याला साफ करायचे राहिल्यात काजू. ह्या साईडला पुढं दिसतं तेवढं सगळं साफ करत जायचे ह्या साईडला. तर चला पिऊन घेऊया मस्तपैकी. ताण पण लागले, पाणी वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर जाऊ परत कराड कापायला. तर अशा प्रकारे मित्रांनो साईडला पण बघू शकता, ते पण झालेले, इकडचे पण झाले. त्या साईडला बघा काजू पिके आले, हे भरपूरच लागलेले आहेत. त्या साईडला बघा पूर्ण जमिनीला चिकटलेले आहेत, एवढे आले पाहिजे बघा, पूर्ण भरलेले. खावत नाही मग मी बाणांग लागले ते. तर मंडळी ह्या साईडला बघू शकता, आता आपण आहे ना मस्त की नाश्ता वगैरे करायला बसणार आहे. कराड वगैरे अर्ध काढून झालेलं आहे. पिंक्याचं बरं येतं. आणि ह्या साईडला बसला पिंक्या. पिंक्या पिंक्या हो हो बघ फोटो माहित आहे तुझं. हो बघ बघ द्या. आजी खैरवली. येऊ मी सांगते. चटणी कशाची? याची खोबऱ्याची चटणी. मालपो. मालपो. मालपो म्हणजे पोळी. पोळी कसली गोड असता का ती? होय गोळी असता. आणि आंबोळी आणि आंबोळीचं डबो समजला. आणि कुत्र्याक घालूया, पिंक्याक घालूया, तुका देवया, संगीताक हा इला बाबा त्याकात वाढून नये समजला. वाईटा दापूनच्या इथे त्याका बघून सांगा बोलता बोलता काय शिर्याचा वगल कल्लो सांगते येऊ ना मग मी काय तुया जा मग मी बानंतले नाही काही काही नाही ते नुसतं काय ते कोयते आळूक नाही काही नाही ती पिंकी चल बस जेवाय काय ता दे हाती पाणी दे दे काय सांग मिळतले कोयती लागा
लवकर मारत विचारा का आणि का धंदो कुत्रा तरी एका झाला पिंक्या हाती दे डबू दे त्या उघडी होती ही कोयती बरी अरे कालवा गाडी जय काढून मला खाताला असायचं कोण आहे लोन वा ना तुमच्या कामात आता कायच नाही वाईट माहित त्याच्यासाठी 2 वेळा घेऊन जाय वाईट याच्या येते मला नाही खाऊचा बटर बिटर का सगळं का इतकी पुरी जेवण वगैरे नाश्ता वगैरे करून थोडं बाकी काम राहिलं होतं कारड कापायचं ते पण सगळं काजीच्या झाडाखालचं कारड वगैरे कापून झालेलं आहे आणि आता चाललं आता मग शिर्या लोकांच्या इथं तुम्हाला दाखवतो ह्या साईडला दिसते भावाची त्या साईडला दिसते विशालचे काजू त्याला पण चांगले आहेत काजू वगैरे त्या साईडला आहे इकडे एक कलम त्यांचं हे दिसतं सगळं विशालचे त्या साईडचे चला आपण जाऊया आता पुढं शिर्यालोबाच्या इथं त्याचं पण कराड घेऊन जायचं आहे गुरांसाठी घरी तिने बांधून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवतो आता तर भरपूर कडकडीत ऊन पडलेलं आहे मित्रांनो गावाकडचं ऊन आहे ना तर कोकणातलं या साईडला भयंकर ऊन पडतं तापलेलं पूर्ण तर ह्या साईडला शिर्याजोबाने कराड घेतलेले आहे तापायला दुसऱ्यांचं त्याच्या गुरांसाठी बघूया आपण आता तिने किती बांधून ठेवलेले आहे ते काही सगळं तिने काढून ठेवलेलं आहे हे बघा तिकडं बांधून ठेवलं एवढं सगळं न्यायचं आहे आपल्याला साईडला बघू शकता त्या साईडला बसलाय